खासदार संभाजीराजे छत्रपती थोड्याच वेळात आझाद मैदानावर येणार आहेत। आझाद मैदानात आमरण उपोषणाला संभाजीराजे सुरुवात करणार आहेत। मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषण करत आहेत। इथेच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र। महाराष्ट्र भरातले जे जे बांधव या ठिकाणी संभाजी महाराजांच्या या पाठीमध्ये आलेले आहेत त्यांना मी सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी राजकीय शेजारी असतो आपण बाजूला सरकारला सुरू करूया। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। मराठा छत्रपती राजेंची प्रेस सुरू होते। लचकते का बघा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि राजश्री छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून खऱ्या अर्थाने आजचा आमरण उपोषण मी स्वतः बसणार आहे आणि समाजाला विटीस धरू नये म्हणून मी समाजाला विनंती केली होती की मी एकटं हे आंदोलन करू इच्छितो, पण ज्यावेळी जाहीर केल्यापासून या एक 8-10 दिवसात खऱ्या अर्थाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चळवळ परत एकदा निर्माण झाली आणि ज्याप्रमाणे मला सपोर्ट करणं म्हणजे काय की या समाजाला सपोर्ट करणं आणि शिवाजी महाराजांच्या आणि शाहू महाराजांच्या घराण्याला सपोर्ट करणं, यासाठी मी सर्व या समाजाच्या बांधवांचा मनापासून आभार व्यक्त करतो। प्रथमतः अनेकदा मला विचारतात लोक की आपण मराठ्यांचीच बाजू एवढी भक्कम का घेता, आणि मला प्रांजळपणाने सांगायचं आहे की शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आपल्या सर्वांसाठी, त्या स्वराज्यात निर्माण करत असताना नुसतं मराठ्यांना घेऊन केलं नाही, त्यांनी 18 पगड जात 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं। पाठोपाठ त्यांचे 9वे वंशज 200 वर्षानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा 1902 मध्ये बहुजन समाजाला करवीर संस्थांमध्ये आरक्षण दिलं आणि त्यानंतर ते बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून ते घटनेत 50% घटित केलं। पण या 50%च्या आरक्षणमध्ये अनुसूचित जाती होत्या, अनुसूचित जमाती होते, ओबीसी होते आणि प्रामुख्याने मराठा समाजाचा सुद्धा समाविष्ट होता। आणि म्हणून मी नुसतं मराठा म्हणून नाही तर या सगळ्या 18 पगड जात 12 बलुतेदार आणि बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना एका छताखाली कसा आणता येईल या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न। माझा लढा हा श्रीमंत मराठ्यांसाठी नाहीये, जे 30% श्रीमंत आहेत माझ्यासाठी। माझा लढा हा गरीब मराठ्यांसाठी। या गरीब मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाहीये, म्हणून ह्यांना आरक्षणाच्या बरोबर इतर ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्याच्यासाठी माझा हा लढा आहे। पण या प्रसंगी मला हेही सांगायचं आहे की एकदम आजच मी टपकलो असं नाहीये। मी शिवाजी महाराजांचा शाहूंचा वंशज या नात्याने पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला। 2007 पासून
मी महाराष्ट्रात फिरत आहे आणि महाराष्ट्रात फिरत असताना शिवशाहू दौरा असेल किंवा अनेक दौरे असतील, त्या दौऱ्याच्या माध्यमातून त्यावेळी आम्ही आरक्षणाचं का समाजाला गरजेचं आहे हे पुन्हा जनजागृती केली होती. 2013ला आणि त्याच्या अगोदर ज्यांनी मराठा समाजासाठी बलिदान दिलं, जे अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे असतील, ज्यांनी सुद्धा त्यांचं योगदान आहे, महासंघाचे आपले शशिकांत पाटील साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभा राहिलं. पण 2013ला ज्यावेळी मी पूर्ण महाराष्ट्र पिंजत असताना सगळ्या मराठा समाजाच्या संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी सांगितले की राजे तुम्ही 2013ला नेतृत्व करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आझाद मैदानला आम्ही 2013ला लाखोच्या संख्येने आम्ही आंदोलन केलं होतं, मोर्चा काढला होता. आणि त्यावेळी मग नारायण राणे समिती स्थापन झाली, गठीत झाली आणि आपल्याला एएसबीसीचं आरक्षण मिळालं. दुर्दैवाने ते टिकलं नाही. 2017ला सुद्धा ज्यावेळी आपले 50चे अधिकचे मोर्चेचा समारोप आझाद मैदानला होता, त्या आझाद मैदानावर कोणाची धाडस नव्हती स्टेजवर जायची. पण इथं हिंदू मुस्लिम, दलित मराठा, ओबीसी मराठा वाद होण्याची शक्यता होती. म्हणून इंटेलिजन्स डिपार्टमेंट आणि त्यावेळीचे जे समन्वयक तिथं होते त्यांनी सांगितलं राजे जर आपण स्टेजवर नाही गेला तर गालबोट लागू शकतो समाजाला. आणि म्हणून मी धाडस करत मी त्या स्टेजवर गेलो. मी परवानगी घेतली लोकांची, सगळ्या समाजाचे जे 35-40 लाख रुपये 40 लाख लोक समोर होते त्यांची परवानगी घेऊन मी माझं 2 मिनिटाचं मनोगत, माझं मनोगत म्हणण्यापेक्षा समाजाचं मनोगत मी पुढे मांडलं. आणि माझ्या शब्दापेक्षा छत्रपती घराण्याच्या शब्दासाठी लोक परत गेले. एसीबीसीचं आरक्षण सुद्धा नंतर मिळालं, पण एसीबीचं आरक्षण सुद्धा दुर्दैवाने 5 मेला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. त्यांनी सांगितलं की हा मराठा समाज हा सामाजिक मागास नाहीये, हा पुढारलेला वर्ग आहे, म्हणून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही. आता हा मुद्दा झाल्यानंतर मग पुढची टप्पे काय, म्हणून मी सविस्तर पद्धतीने पूर्ण परत एकदा महाराष्ट्रात भिंजून काढला, सगळीकडे दौरे केले आणि सांगितलं की राज्याची जबाबदारी काय, केंद्राची जबाबदारी काय. राज्याची जबाबदारी काय होती की रिव्ह्यू पिटिशन दाखल करणं, आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर मग अनेक टप्प्यात सेंटरचा काय विषय तो पुढचा, आज तो काही मी बोलत नाही. पण त्यावेळी मला लक्षात आलं हा आरक्षण हा दीर्घकालीन हा विषय, हा 6 महिने लागेल, वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, मला कल्पना नाहीये, मी काही वकील नाहीये. पण तोपर्यंत हा गरीब मराठा समाज हिने काय करायचं, या गरीब मराठा समाजाच्या ज्या आपल्या मागण्या आहेत, या मागण्याचं तर त्याचा निकाली लागायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये परत समाजाला विटीस धरून एका लाखोने समाज बाहेर पडलाय, समन्वयक बाहेर पडले, म्हणून आम्ही कोल्हापुरात आंदोलन केलं होतं की मूक आंदोलन. ज्या सगळ्या नेत्यांना आणि ठराविक समाजाला आम्ही एकत्र आणलं, हजारो लोक आले कोल्हापूरला. 16 जूनला आमचा मूक आंदोलन झालं. 17 जूनला ताबडतोब सरकारने आम्हाला बोलवलं आणि सरकारच्या समोर मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सकट, मराठा समितीच्या अध्यक्षांच्या सकट सगळे कॅबिनेट मिनिस्टर समोर होते, समन्वयक समोर होते, मी एकटा नव्हतो. आणि सगळ्यांच्या पुढे सरकारने आम्हाला सांगितले 15 दिवसात तुमच्या मागण्या, आम्ही 25 मागण्या घेऊन गेलो नाही, 6 ते 7 मागण्या घेऊन गेलो होतो, या मागण्या तुम्ही मार्गी लावा. त्यांनी सांगितलं 15 दिवसात लावतो. हे माझे वाक्य नाहीये, ऑन रेकॉर्ड मी सांगतो. आम्ही सांगितलं 15 दिवस नाही, तुम्ही 2 महिने घ्या, पण मार्गी लावा. आणि त्याच्यानंतर 2 महिन्याच्या नंतर त्यांनी काही केलं नाही. पण 2 महिने संपायच्या अगोदर आमचा नाशिकला मेळावा होता. पण मी तो सांगितलं सरकार सकारात्मक आहे म्हणून आपण माघार घेऊ. आणि म्हणून सगळे समन्वयकांनी माझं ऐकलं आणि तो मूक आंदोलन आम्ही नाशिकला थांबवलं. त्याच्यानंतर ते 2-3 महिने असेच गेल्यानंतर मग आम्हाला नांदेडला घ्यावं लागला. नांदेडला 50,000 लोक आले होते कोविडमध्ये, मी घाबरून गेलो होतो. त्यानंतर रायगड जिल्ह्यात आंदोलन झालं.
तरी सरकारने त्याच्यात लक्ष ज्या पद्धतीने घालायला कळतं, जो शब्द दिला होता त्यांनी तो पाळला नसल्यामुळं मला दुसरा पर्याय राहिला नाही. आणि जी मुवमेंट मी सुरू केलेली आहे ती मुवमेंट समाजाला काय वेठीस धरावं म्हणून मी ठरवलं, जे काय होईल ते होईल, पण आपण आमरण उपोषण करायला पाहिजे. आता 5-6 मागण्या कुठल्या आहेत? साध्या सुध्या मागण्या आहेत. जे 17 जूनला मागण्या ठेवल्या होत्या त्याच्यात एकही मागणीमध्ये बदल नाहीये, त्याच मागण्या आहेत. उदाहरण अण्णासाहेब पाटील महामंडळ. ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून नवीन गरीब मराठा समाजाला रोजगार मिळू शकतो, सरकारने 400 कोटी जाहीर केले. मागच्या सरकारने जो 400 कोटी जाहीर केले, या सरकारने परत ते 400 कोटी जाहीर केले. 400 कोटीपैकी 50 कोटी बजेट अलोकेशन झालं, त्यातले 30 कोटी आले. आता परतावा करण्यासाठी सुद्धा पैसे राहिले नाहीत. म्हणजे ज्या बँक पैसे देतात ते उद्या म्हणणारे पैसे मिळत नसतील, लोनचा कर्जाचा परतावा मिळत नसेल, कशाला पुढे लोन देऊ, ही परिस्थिती आहे. कार्यकारी संचालक नाहीये तिथं संचालक बॉडी नाहीये. आम्ही म्हटलं ते 10 लाखची मर्यादा तुम्ही जी ठेवली आहे ती तुम्ही 25 लाख करा. म्हणजे आरक्षण मिळेल ते मिळेल, पण या हातातल्या गोष्टी तुम्ही करा ना. हा एवढाच माझा मुद्दा. तर काही वेगळं बोललो का? दुसरा विषय सारथीचा. शाहू महाराजांच्या नावाने उभा केलेली संस्था आहे. बघा मी काय बोलतोय, जेवढं आरक्षण महत्वाचं आहे तेवढंच महत्वाचं सारथी आहे. आपला ह्याला तुम्हाला गव्हर्नमेंट, ह्याला तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा ह्याला तुम्हाला कोर्टात जावं लागत नाही. कोर्ट सुद्धा म्हणते तुम्ही सारथीच्या मधून काय करायचं समाजासाठी करा. तिथं तुम्ही अनेक कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही घडू शकता, अनेक युवकांना घडू शकता. एक चांगली बाब आहे की बाकी सगळ्याच्या पेक्षा सारथीमध्ये मुवमेंट सुरू झालेली आहे. पुण्यात केंद्र सुरू झालं, कोल्हापुरात केंद्र सुरू झालं. कोल्हापुरात केंद्र सुरू झाल्यानंतर आता 8 महिने झालेले. शाहू महाराजांच्या जयंती निमित्त सुरू झालं. 8 महिने होऊन तिथं काय परिस्थिती आहे? कोर्सेस चालू आहेत का? नाही चालू. तिथं स्टाफ नेमलाय का एक्स्ट्रा? नाही नेमला. तिथं जागा हस्तांतर झाली आहे का? नाही झाली. 1 एकरची 5 एकर करायची होती, ती झाली का? नाही झाली. मग आता मी लढा उभा करायचा नाही का सांगा? लोकांच्या भावना सांगायच्यात काही नाही सांगा? तिथं महसूल विभागीय केंद्र 8 आहेत, तुम्ही कुठं सुरू केलेत? काय नियोजन केलंय हे सांगा. त्यांचं आमचं मागणी होती पहिल्यांदा 500 कोटी रुपये द्यायची मागणी पोटी 500 कोटी. त्यावेळी मग अजितदादा म्हटले की राजे 500 कोटी मागणी केली आपण, आणि 500 कोटी मागणी केल्यानंतर जर आपण 50 कोटीच खर्च केला तर पुढच्या वर्षी तुम्हाला 500 कोटी मिळणार नाहीत, 51 कोटीच मिळतील. त्यापेक्षा आपण एक प्लॅन करू, मॅप करू, आणि एक प्लॅन केल्यानंतर जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं पाहिजे पैसे कमी पडून देणार नाही. ही चांगली बाब आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही या बजेटमध्ये घाला, तुम्ही ब्लू प्रिंट आम्हाला दाखवा. हो, आमचं 100 कोटीचं आमचं प्रयोजन आहे, 150 कोटीचं आमचं प्रयोजन आहे, ज्याच्यातून या सारथीच्या माध्यमातून या गरीब मराठ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. हे आमच्या पुढे ब्लू प्रिंट दाखवून देत. त्याच्यावर कोल्हापूरचं उपकेंद्र सुरळीत चालवून देत, पुण्याचं उपकेंद्र विभागीय केंद्र आहे त्याचं कामकाज लवकर सुरू होऊन देत, बाकीचे महसूल विभागीय केंद्र तिथं सुरू करा. तुम्ही वसतिगृह चालवायला घ्या, वसतिगृह तुम्ही चालवायला घेऊ शकता. हा दुसरा मुद्दा आहे. मी डायरेक्ट डिटेल्समध्ये जात नाही, बऱ्यापैकी सांगायचा प्रयत्न करतो. वसतिगृहाचे आपल्या मराठा समितीचे अध्यक्ष हे काय म्हटले, 14 ऑगस्टला आम्ही 13 वसतिगृहाचं उद्घाटन करू. मी नाही, माझी वाक्य नाही, त्यांचं ट्विट आहे. किती वसतिगृह सुरू झाले? एक सुद्धा नाही. ठाण्याचं सुरू झालं, ते सुद्धा तिथल्या पालकमंत्र्यांनी एकनाथ शिंदेजींनी त्यांच्या स्वबळावर केलं. चांगली कौतुकाची बाब आहे. आपण किती सुरू केलेत त्याच्याबद्दल चर्चा काहीच नाही. मग नाही उभा करायचा आम्ही लढा मराठ्यांच्या समाजासाठी का सांगा? जे तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत. गुन्हे मागे घ्यायचा विषय होता, ते म्हटले आम्ही लगेच गुन्हे मागे घेऊ. अजून गुन्हे मागे घेतलेले नाही. मग आपण आणि कुठले राहिले? एमपीएससीचे मुलांचा विषय. जे मुलं सप्टेंबर महावितरण बोलतो जे मुलं सप्टेंबर 2020ला आपल्याला स्टे आला. स्टे आल्यानंतर काय झालं की सुप्रीम कोर्टने क्लिअर कट सांगितलं
ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, मग प्रामुख्याने महावितरणची मुलं असतील, एपीएससीची मुलं असतील, ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना नियुक्त्या द्या ना तुम्ही. त्या मुलांची काय चूक आहे सांगा. कोविडचं कारण तुम्ही सांगितलं, कोविड संपला, आता तर त्यांना तुम्ही नियुक्त द्या. सुप्रीम कोर्टचा काही विरोध नाहीये. तुम्ही जर त्यांना तुम्ही जर त्यांना सिलेक्शन झाले त्यांना नियुक्त द्या. आता ते म्हणतात ते कोर्टचं ब्रीच होईल. आता कुठला काय शब्द आलाय माहित नाही. ते कुंभकोणी महाकुंभ आहेत ते मला माहित नाही ते काय बोलतात मुख्यमंत्र्यांना. माझं त्यांना 9 महिन्याच्या अगोदर हे होतं की अधिसंख्य जागेच्या माध्यमातून सुपरन्युमरीच्या पद्धतीने तुम्ही द्या. मध्येच त्यांनी काय ते काढलं की ह्या सगळ्या मुलांना ईडब्ल्यूएस मध्ये टाकू. म्हणजे जो माणूस कलेक्टर झालाय, म्हणजे आर्थिक दुर्बल घटकाच्या ईडब्ल्यूच्या माध्यमातून तुम्ही जर गेला तर जो माणूस कलेक्टर झालाय तो तहसीलदार होणार. किंवा जो ईडब्ल्यूएसला ऑलरेडी मिळालेलं त्यांच्या पोटातला आपण काढून घ्यायचं का? म्हणजे परत वाद ईडब्ल्यूएस आणि मराठा समाजाचा, हे नाही बरोबर ना. या सुपरन्युमरीच्या माध्यमातून तुम्ही मार्ग काढा. असे आम्ही 5 मुद्दे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोपर्डीचं. मला सांगा, ज्याच्या कोपर्डीच्या मुळे त्या हत्येच्या माध्यमातून जो काय प्रकार घडला त्याच्यामुळे तर एवढे सगळे मोर्चे निघाले ना, ज्याची दखल जगाने घेतली. काय झालं त्याच्याबद्दल? फाशी झाली त्या लोकांना. 2 वर्षानंतर त्यांनी हायकोर्टात परत अपील केलं, तर त्यांना अधिकार आहे. इथपर्यंत ठीक आहे. सरकारने मी 8 महिन्याच्या अगोदर सांगितलं तुम्ही ऍप्लिकेशन द्या, फास्ट ट्रॅक करा ना. मग म्हणते कोविड आहे म्हणून ते ऑफलाईन होते, आपण ऑनलाईन आनंद सुरू करू. आता तर सुरू झालेत, त्याच्याबद्दल कोण भाष्य करत नाही. माझं एवढंच सरकारला म्हणणं आहे, ज्या काही गोष्टी तुमच्या हातातल्या आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा ना. आरक्षण हा आमच्या हक्काचंच आहे, तो दीर्घकालीन लढा आहेच, आम्हालाही माहित आहे. म्हणून या मागण्यासाठी हे आमरण उपोषण मी स्वतः घ्यायचं मी करायचं ठरवलेलं आहे. मला माहित आहे मी ज्या घरात माझा जन्म झालाय, ज्या वैभवात मी राहिलोय, हे कठीण काम आहे. हे ज्यावेळी मी जाहीर केलं त्यावेळेस माझी धाडस नव्हती. जाहीर केल्यानंतर सुद्धा मला असं वाटायला हे मला जमणार का? कठीण परिस्थिती समाजाच्यावर आहेच, पण कठीण परिस्थिती माझ्यावर सुद्धा आहे. हे आमरण उपोषण करणं इतकं सोपं नाहीये. पण या छत्रपती घराण्यात माझा जन्म झालाय, शिवाजी महाराजांच्या, शाहू महाराजांच्या घरात माझा जन्म झालाय. मी जर हा लढा 2007 पासून पुढे नेला नाही, आता जर मी काही सॉल्व्ह करू शकलो नाही तर मग काय उपयोग? आणि म्हणून माझ्यात आज तर उलट मराठा सपाट एवढं वाढलंय, मला नाही वाटलं की महाराष्ट्रातून एवढा उठाव होईल, महाराष्ट्रातून एवढे लोक मला मदत करतील. आणि म्हणून मी सगळ्या समाजातल्या लोकांचा मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ह्या सगळ्या मागण्या वसतिगृहाच्या पासून जास्तीत जास्त सगळ्या जिल्ह्यात ते वसतिगृहाचं व्हावं, येतो मगाशी मला वाटतं मुद्दा राहिला असं दिसते. म्हणून मी सगळ्यांचं परत एकदा सगळ्या मराठा समाजाचं मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. मी एवढं सांगू इच्छितो, जिथं जिथं तुम्ही आंदोलन करत असाल ते शांतता प्रिय करावं, कायदा हातात घेऊ नये, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. मराठा आरक्षणासाठी काल मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा मागासलेल्या आयोगाचं जे आहे स्थापना केलेली आहे, गठीत केलं, काल तो निर्णय जाहीर केलाय. या निर्णयाला विरोध करण्यात येतो, तुमचं काय मत आहे या निर्णयावर? नाही, माझा कायदेशीर अभ्यास तसा झाला नाही, पण मला असं वाटते की एक मागासवर्गीय आयोग असताना तुम्ही स्पेशल मराठा समाजासाठी एक वेगळा आयोग तयार करता येतो का, हा प्रश्नचिन्ह आहे. हे कायदेशीर त्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नुसतं मराठा समाजाला खुश करण्यासाठी असं काहीतरी स्टेटमेंट यायला नको. प्रथमदर्शनी माझ्याकडं जी बातमी आलेली आहे की एकदा आयोग नेमला असतो तर दुसरा आयोग तिथं स्थापन करणं हे कायदेशीर मध्ये कायद्यात कुठंही आणि घटनेत कुठेही लिहिलेलं दिसत नाही. पण त्या आयोगाकडनं ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी जे आहे वेगळं नोटिफिकेशन राज्य सरकारने काढलेलं आहे. याच आयोगाकडनं मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी प्रयत्न सरकारने करावेत, ही मागणी असेल का? नाही, ही मागणी आज नाही, पूर्वीपासून आहे की तुम्ही मागासवर्गीय जे आयोग आहे त्यांनीच खऱ्या अर्थाने परत एकदा मराठा समाज सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. त्यांचं काय म्हणणं आहे की हा विषय रिव्ह्यू पिटिशन टाकल्यामुळं आम्ही ते
सर्वेक्षण करू शकत नाही. मी त्यांना एक विनंती काय केली की तुम्ही एक समिती स्थापन करा, गव्हर्नमेंटची समिती स्थापन करा आणि सगळा इम्पिरियल डाटा तुम्ही परत आत्ता सुरू करा ना. परत होमवर्क का ज्यावेळी रिव्ह्यू पिटिशनचा निकाल लागल्यानंतर तुम्ही सुरू करणार का? ते आत्ता सुरू करू शकता तुम्ही. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज आपण उपोषणाला बसत होतो. कालच्या दिवसात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा उपसमितीचे अशोक चव्हाण यांनी संपर्क केला का? आपलं मन वळवण्याचा प्रयत्न केला का? नाही, त्यांचे फोन आले होते. मी त्यावेळी प्रवासात होतो, मी दिल्लीच्या पुढे होतो आणि म्हणून मला त्यांचा काय फोन घेता आला नाही. पण मुख्यमंत्र्यांच्याकडून, उपमुख्यमंत्र्यांच्याकडून फोन आले होते. त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी काय सांगितलं? नाही, आता त्यांना बोलून द्या. 18 जणांना नोकऱ्या दिल्या असं राज्य शासनाकडून सांगण्यात आले. आपल्याकडून वारंवार सांगण्यात येतं की नोकऱ्या दिल्या नाही अजूनपर्यंत. आता ते प्रस्ताव केलाय की नोकऱ्या दिलेत हे तुम्ही समाजाच्या लोकांनाच विचारलं दिलेत का? आणि एसटी महामंडळामध्ये द्यायला लागलेत. एक तर एसटी महामंडळामध्ये एवढे अनेक प्रश्न आहेत, त्यांचा रोजगारचा प्रश्न आहे आणि तिथं घाला, कसं होणार ते? म्हणजे परत एसटी महामंडळाच्या लोकांच्या यांच्यात भांडणं लावायचे, त्यापेक्षा तुम्ही दुसरीकडे लावा ना. तुम्ही शब्द दिलाय ना, देतो, पण द्यायला पाहिजे ना तुम्ही. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीत लक्ष होता, त्या बाबतीत काय झालं का? अजूनही तिथं संचालक नाही आहेत आणि त्यामुळे कुठलेही निर्णय घेता येत नाही, मागणी, तीच माझी मागणी आहे की तिथं कार्यकारी संचालक नाहीये, तिथं संचालक बॉडी नाही, तर काम कसं करणार? होऊ शकत नाही ना. मागासवर्गीय आयोग जे आहे याच्या सदस्य पदावर राजकीय प्रतिनिधी जे आहेत त्यांची नेमणूक करता येत नाही तसं पाहिलं तर. मात्र ती नेमणूक होताना पाहायला मिळते. अशात ती स्वायत्तता टिकून राहील का आयोगाची? नाही, तर ते सरकारचा निर्णय, कोणाला घ्यायचं काही नाही घ्यायचं, पण नॉन कॉन्ट्रोवर्शियल लोक त्याच्यात पाहिजे एवढं मी या मताचं आहे. सर, आता तुम्ही उपोषण करताय, जर लोक सरकारकडनं पुन्हा एकदा काही प्रपोजल आलं, आयोगात जी समिती नेमली आहे त्याला संविधानिक दर्जा दिला पाहिजे का, अशी आपली मागणी आहे का? आता कायदेशीर म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की जे आता ऑलरेडी समिती आहेत, त्या समितीमध्ये ठराविक या समाजातले सुद्धा लोक हे त्याच्या तिथं जायला पाहिजे. तुम्ही आम्हाला बोलवा ना, नाही तर उगाच निगेटिव्ह देण्यासाठीच माणसं अशी घाला नको त्याच्यात. तर ते बॅलन्स करून ठेवणं, आज बॅलन्स नाही आहे त्याच्यात, तर बॅलन्स ठेवायला पाहिजे ही मी या मताचं आहे. सर, तुम्ही उपोषण सुरू करताय, काय मला छत्रपतींना धमक्या? छत्रपती शिवाजी छत्रपती घराण्यातल्या राजे तुम आगे बढ़ो, छत्रपती संभाजी राजे तुम आगे बढ़ो, छत्रपती घराण्यातल्या लोकांना जर धमकी आली तर मला काय करायची गरजच नाहीये, कारण की मी नुसता शिवाजी महाराज, शाहू महाराजांच्या घरात नुसता माझा जन्म झालाय. पण खरे पाईक शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे विचारची पाईक कोठ्यातले आहेत आणि नुसते मराठा समाजाचे नाहीत, बहुजन समाजाचे सुद्धा आहेत. सरकारकडे चर्चेचा पुन्हा प्रस्ताव आला, आपण उपोषणाला सुरुवात केली, आपण उपोषणाला सुरुवात आम्ही सर्व छत्रपति से टकराएगा, वो छत्रपति से टकराएगा. उपोषणाला सुरुवात केली आहे, उपोषणाला सुरुवात केली आहे, सरकारकडनं जर प्रस्ताव आला किंवा चर्चेसाठी आले तर आपण जाणार का? मी कशाला जायला पाहिजे? माझे प्रश्न त्यांच्या समोर आहेत, ह्याच्यापेक्षा वेगळे काही प्रश्न नाहीत. त्याच्यात त्यांनी अभ्यास करावा. मी इथंच बसलोय. चला, शेवटचा प्रश्न. बाळासाहेब थोरात आता सकाळी बोलले की राजेंना समजवण्यामध्ये आम्हाला अपयश येत आहे, मग यश मिळण्यासाठी त्यांनी काय करावं, काय सल्ला आहे तुमचा? मी राजकारणात आता, ते सुद्धा राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, 5 वर्ष झालं, ते अनेक वर्ष आहेत. माझ्याकडे कधी चुका होत असतील, त्यांनी सांगावं मी काय करावं. खासदार संभाजीराजे छत्रपतींची पत्रकार परिषद नुकतीच झाली आहे. राणे समितीने दिलेलं आरक्षण टिकलं नाही तर मराठा वसतिगृहांचं काय झालं, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केलाय. मागण्या कधी पूर्ण करणार आहात, असा प्रश्न संभाजीराजेंनी सरकारला विचारला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आमरण उपोषणाला सुरुवात करत आहेत. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आमरण उपोषणाला सुरुवात करीत आहेत. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी संभाजीराजे उपोषणाला सुरुवात करीत आहेत. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी झाली पाहिजे,
आणि त्यांना अद्यापपर्यंत फाशी झाली नाही असं देखील संभाजीराजेंनी म्हटलंय. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्यात आलेली नसल्याची माहिती संभाजीराजेंनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मराठा समाजाच्या मागण्या कधी पूर्ण करणार असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी राज्य शासनाला उपस्थित केलाय.